जिजामा सरपण नाही भवानीला हात मारली. अगं जगदंबे, अगं भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कोण वंशज नको, एकच पुत्र दे, हिंदवी स्वराज्याची संस्थापना करायला असा एकच पुत्र दे. मागणी मागताना सुद्धा हुशारीनं मागायची. जिजामा साहेबांना भवानीकडे मागणी मागितली, माया हो मला म्हातारपणाची काठी नको, मला कोण वंशज नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. काय मागणी मागितली जिजामा साहेबांनी. आता आपण तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तुमच्या बहिणीला, तुमच्या भावाच्या बाईला किंवा तुमच्या पोरीला किंवा सुनबाईला दिवस जात नसतील तर तुमची मागणी कशी असते? तुम्ही देव पण मागणी मागते, देव बा मग सुनबाईला काहीतरी पुत्र मांजर होऊ दे रे बा. हा तू देव काही पुत्र मांजर मागेल ताई, मग तो कुत्रा मांजर पण मांजेने मायक पिले कुत्रा नायक बुकत फिरस अर्धी रातलं, कारण तूच मागेल तसं. मागणी मागताना हुशारीनं मागावी. अगं हे जगदंबे, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कोणी वंशज नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि दादा जिजामा साहेबांची हाक देवीनं ऐकली. जिजामा साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहारी लागल्याच्या नंतर एका दासीनं जवळ जावं आणि दासीने विचारणा केली, साहेब आव साहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजामा साहेबांनी सांगावं, काही मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं. काय? हातात उधारी तलवार घ्यावी, हातात उधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. कसले डोहाडे लागले नाही का, किती भारी डोहाडे लागले. जिजामा साहेबांना दासीने विचारलं, काय खावानी इच्छा आहे, काय पेवानी इच्छा आहे का? म्हणे नाही बाई, खावं वाटत नाही, प्यावं वाटत नाही, एकच वाटतं. काय? हातात उधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय डोहाडे लागले हो. आत्यान मायने जर दिवस घ्या, एखादी बहिणी जर एखाद मावशीने तर ताई हो दीदी तुला काय काम जीव कराय ना का? आत्याने बहीण एकच सांगत, मला कानी पिवे पाणी पिऊ जीव कराय ना, शिलगावतून दर्शन मरी जाय मर जाय मर जाय मर जाय, पिवे पाणी पिऊ जीव करतो ना. बाकीना बाया ते दिवस जावानंतर 3-3, 4-4 किलो मुलतानी माती काय जाते. माडी तू मुलतान का तू कुठे सुलतानाची राजा कसा जैसे खावे अन्न वैसे होय मन, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. बरोबर आहे की नाही? हा खानपेनवर बराच खेळ रास. हो महाराजा खानपेनवर जर बोलायला गेलो ना, जर उघडं येतं माझं बोलणं. हा मी पहिलेच सांगितलं, म्हणले रागुणात आपल्या काय त्या गोष्टीच ना डर नाही. तुम्हाला सांगतो, जैसे खावे अन्न वैसे होय मन. तुम्ही चांगलं खा, बुद्धी शार्प राहते महाराज. बरोबर आहे का नाही? थोडं माफी मागून बोलेल. काही लोक असे म्हणणारे पण आले बर का, महाराज तुमले जर गायनं दूध चालस मग कोंबडीनं अंड का नाही चालस म्हणे. लोके बघता हुशार राहत. काय सांगतो, गायनं दूध चालस माय बी कोंबडीनं अंड दूध सारखं फळे ते खावा, काय बस म्हणे. खाणारा काय लिहिते सांगताच येत नाही, त्याला म्हणतो बानट सुरूच ना. ऐकून मग ते चावी लई घ्या तू ऐक म्हणा. मग ते गायनं दूध आहे ना, जोपर्यंत वाचलं लागत नाही तो गाय पाना सोडत नाही. वाचल्य आणि आता कोंबडा कोंबडीन भेट होत नाही, तेवढं अंड देत नाही. वाचना आहे वाचल्य मग वाचना मग फरक आहे. खावाना बजेट ठेव. विठ्ठल विठ्ठल ऐका, जिजामा साहेबांना डोहाडे लागले. बाई मला माणसाने जीवन जगत असताना नम्रता धारण करायची. नम्रता, हो ज्याने नम्रता धारण केली का, ज्याने नम्रता धारण केली समजा भगवंताच्या खूप नजदीक गेला. समजा छोट्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. नम्र झाला होता त्यांनी कोंडिल्यानंतर. ज्याने नम्रता धारण केली तो भगवंताच्या नजदीक नाही, भगवंताला हृदयातच स्थान दिलं. जसं की आमची हो जनाबाईचा एक अभंग आहे, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या चोर नाही का. हो हृदयातच स्थान दिलं. समजा भगवंत
नम्रता धारण केली पाहिजे हो. पण काही काही लोक नम्रता सजत नाही, उग्र तर काढतास म्हणा कीर्तन मग सांगणे सर्व असले नम्रता जीवन जगाना हो. जसं की सुरुवातच आहे माझी, अजून अभंगाकडे गेलेलो नाही, मला फक्त परिचय द्यायचा आहे. नम्रता ज्यानं धारण केली तो भगवंताच्या नजदीक गेला. फॉर एक्झाम्पल, गहू जर कापणीवर आहे ना बहिणीसवर, गहू जर कापणीवर आहे ना आणि जवळ कोणीतरी नातेवाईक लग्न शे, गहू कापा चालना घ्या, गहू कापणं सोडीशे तुम्ही लग्नात चालना घ्या, 8 दिन नंतर उन्हात, 8 दिवस नंतर जर उन्हात ते गहू उंबी माही खाली पडेल का? अजिबात नाही पडीन, ते उंबी सकट पडत, बरोबर आहे ना. म्हणजे दुसऱ्यांदा आपण वावर माझा उंबी पडेल राहिले तरी सारा कारण टाइमली उचलतायस, बरोबर आहे ना ताई? आई उचलतायस ना. हा म्हणजे का हो उंबी सोडत नाही गहू मनीषी, त्याला फायदा घेतला असा ऐका. त्याने मनमाय जर कोरडा पण असला तो 4 दिवस पाणी माफी झाडस, बरोबर आहे ताई? 4 दिन पाणी माफी झाडस, 4 दिन लगून आंघोळ स्नान वस त्यानं, 5व्या दिनले मनमाय त्याला वाटी काढस, त्याला चीक काढस आणि ते चीक पुन्हा पाणी माठी वस. एखादी माहिती तिला राहिली ना कोरडाई पांढरी शुभ्र याल काय सचिन बाबा मनीषने बरफ सुद्धा टाकस. हा आणि ती कोरडाई बनणी म्हणजे इतकं व्यवस्थित उचलस आणि नेमकं बरोबर डब्बा ठेवस, नाही माहिती ना काकडा सुटायला नको, बरोबर आहे ना, काकडा पडायला नको हो. तेच नाही तयान टाइमने सुद्धा तेल मस्त येस मनमाय कुरडाई, बरोबर आहे का नाही? नम्र आहे गहू म्हणजे त्याने इज्जत आहे, जो नम्रता धारण करत त्याने इज्जत होत. बाकी ना उग्रा राहतात ना, उग्रा ना तसाच राहतात. चला पावसा मग तुम्ही उडीत पळतस, उडीत तोडणीवर येत आणि वेळी मरी जेव्हा 10 किलो विधी लागून तसंच राहणार, पण 10 किलो विधी करीच नाही होणार. उडीत अख्खा सापडस का तो तो तडतड आण टाकतेस कोण असा गणच उडी ते जात ना मग उग्रास कसा हाल होत असणार हो. त्या तडतड आण टाकणारा उग्रास ना हाल कसा होतस? गवळे कितला दिन 4 माफी झाड बहिणीसून 4 दिवस पाणी माफी झाड, बरोबर आहे ना. मग उडीत असते कितला दिन बी जातोस तुम्ही पाणी मा टाका का लगेच बाहेर चिल काढून दर्शन तो अंग आणला एक मिनिट नीचे रे तू, बरोबर आहे ना. त्याला लगेच पाणी बाहेर काढ टाकस म्हणणार तावावर टाकस सुकाळलेस. चक्कीवाला पण लय जात, चक्कीवाला सांगत भाऊ एवढी असले बैडी काढ रे, मग तो चक्कीवाला बैडस. काही काही उग्रा इथला नीत राहतस ना, बैडेवर बी काही पाठ सोडतात नाही. माया बहिणीसले चांगला समजस म्हणून म्हण खरे हो माय खरंय ना ताई, खरंय नाही आई खरं बोला ना, तिला का तर घ्यात म्हण. पाणी माफी झाल्यावर पाणी मध्ये जास्त टाइम बी झाडत नाही, दाबावर टाकते, दाबावर त्यांचा केवळ मला बैडीला तरी काही काही उडीत काही पाठ सोडत नाही. मग मनमाय बी काही कमी नाही राहत. सचिन बाबा काही पाठ सोडत नाही ना, मनमाय घरीच गावला होत त्याला कोणले उडीतले कोणता उग्रासले हा घरी गावला मनमाय. आणि मग आपण चक्कीवाला पण जात, चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण दळणा त्यापेक्षा कशीच नाही दळ रे चांगलं. मग चक्कीवाला दैर्यस ते पीठ लयच मनमाय आणि पीठ मळायला बसस. तुमले सर्व म्हणे माया असले म्हणे बहिणीसले अनुभव होईल. बाजरीनं पीठ, गहूनं पीठ, दादरनं पीठ, ज्वारनं पीठ लगेच मळायचं असतं, उडीदनं पीठ लगेच मळावंस का? अजिबात नाही. त्या मळायला बसले का मनमाय ते असं वाकडं तिकडच वर मनमाय सांगा जाऊ वाकडं तिकडा व्हायला नाव काय घर मावरो आणि मग गली माझ्या अर्धा अंगा बोलावत अंगण मग कुठंच त्याला बोलले हा सगळं उडी दे जाणार हो. 4 दांगा कुठंच त्याले तरी सुद्धा काही काही उग्र शिकतच नाही. मग मनमाय सारा करता केलेस इथलं कुठी काठीने बी शिकणं नाही. मग शेवट मनमाय लाट्या बनवून टाइमले तर 5 लाईन मार. हा मनीषीन जीवन जगत असताना गव्हासारखं जगावं, मुर्दासारखं अजिबात नाही. विठ्ठल स्वामी महाराज इथं धन्यता देतात जिजाऊ साहेबांना. कारण मुलगा जर कर्तव्यात जन्माला येत असेल, मुलगा जर कर्तव्यात जन्माला येत असेल तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात. आमचे तुकोबाराय सुद्धा देतात ना. गीताला जगणाऱ्या पोरांच्या बद्दल त्यांच्या मायबापाला आमचे संत धन्यता देतात. जसं की आपुलिया गीता जो माता पिता
से जागता धन्य माता पिता तयाची. कारण मुलगा किंवा मुलगी कर्तबदार जन्माला आली. दादाश्री शिट्टी अजिबात नाही, शिट्टी अजिबात नाही. माल पहिला चिठ्ठीच ना, शिट्टी ना बोल रागेच बर ते नकोच डायरेक्ट. मुलगा आणि मुलगी जर कर्तबदार जन्माला आली तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात नाही का. आणि इथं सुद्धा आमचे स्वामी समर्थ महाराज शिवरायांना धन्यता देत नाही तर जिजाऊ साहेबांना धन्यता देतात. का धन्यता देतात तुम्हाला सांगायला आवडेल. आमचे महाराज मंडळी बरेच सांगतात. हो, आणि आजचा तरुणही गाडीवर लिहितो, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. पण आम्ही तर म्हणतो राजे जन्माला येऊ नका. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ सहापतीची तुम्हाला पदरार घालून दूध पाजत होती. राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ सहापतीची तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊकडे पदरच शिल्लक नाही, राजे जन्मालाच येऊ नका. पहिले तर सगळ्या माझ्या माया बहिणींना पाया पडून सांगेल, मी बोलेल त्याच्या आधी पठाजन डोकावर पदरलेल्या. हा लिया बहिणी सो पदर दर काय द्या. नाही तर मला बोलणं कथा कथा जाईल. मग तुमले तो वाटी मायो मरी जायचो आमनाच केला पाडा तो येणार सत्या नाच होई जाऊ. हा काय केल्या पदर देखा. सतीश बाबा सचिन बाबा वातावरण कसं दिसतंय. विठ्ठल 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 सगळ्या बहिणींनी पदर घेतलेला आहे. कसं वातावरण दिखेल ना फिरिंदा केल्या तुम्ही आधी किती भारी वाट आहे ना. बरं जाऊ द्या. पदर लिहा किती खर्च आहे ना तुम्हाला 7,000 8,000 काय पैसा घ्यात का काहीच नाही ना. डोकावर पदर लिहिल्यात जा बहिणीसोन. देखा मी कीर्तन प्रत्येक कीर्तन या 2-4 गोष्टी सांगत राग नका दर्जात बरं का. पण आज ना कीर्तन कर म्हणीस नाही अजिबात ऐका नाही. तुम्हाला पोरी आहे तुम्हाला भाऊ आहे असं समजा ऐकजात. डोक्यावर पदर घेतला पाहिजे कारण आपली संस्कृती या. डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर केलाच म्हणावं इंडियन बरोबर. तुमच्या घरात नेसायची साडी किती रुपयाची असते म्हणा. 200 400 500 600 रुपयाची. 600 रुपयात साडी आहे समजा. सहावार साडी 600 रुपयाने. 1 मीटर किती पडणे 100 रुपयाने. बरोबर आहे ना. पदर किती मीटर ना रास 1 मीटर ना. 1 मीटर किती पडणार म्हणतो 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे. पण तो जर डोकावर आहे ना असा टोपीवाला बाबाच नाही जर जाताना तुम्हाला बातमी करोड रुपयानी इज्जत वाढायला जात असते. कुठे ना माहेर राही पूर्ण. काय संस्कार आहे तो माय बापना पदर सुद्धा पडू देत नाही. मनीषीन पदर लिहिले. बरोबर आहे का नाही. आपण सांगू का आपल्या कानादेशाची बाई आपल्या कानादेशाची मुलगी राष्ट्रपती झाली. राष्ट्रपती होईगी माय तरी डोकावर पदर पडू दिला नाही. कोण इकडनं आवाज आला. कोण प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होईगी माय राष्ट्रपती होईगी तरी डोकावर पदर पडू दिला नाही. काय संस्कार आहेत आपला. हो आपल्या या कानादेशना संस्कार आहेत मायासमान. राष्ट्रपती होईगी बाई तरी पदर पडू देत नाही. हनुमान बहीण बचत गटी मीटिंगले जाते पडो तिरपा कोसस. हो सांगू काकू तू पदरले हो बाई तू खिचडी वाटस हो बाई. अरे राष्ट्रपती पदरले आणि सांगू काकू कशात पदर तिरपा कोशिले. डोक्यावर पदर असला पाहिजे हिंदू बायांचा. हा कोणी हवा काय कोण बोली जाईल. अर्थात मला काय अधिकार नाही. पण विषय असा आहे मी कानादेश नाही. तुम्ही म्हणे माया बहीण येत म्हणे शिंगे तुमले हक्कात बोलस. बरोबर आहे ना. आमच्या संतांची शिकवण बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माच्या माझ्या माया माझ्या बहिणी आहात म्हणून तुम्हाला नियम सांगतो. बरोबर आहे की नाही. हो दुसरं कोण बोली त्या पहिले मी समजार दिसू. दुसरं कोण बोलाली का मग महागार मग कोण बोट घालाली का दुसरा. हा दुसरं कोण बोली त्याला मुसळ पोट टाकू तुमले बोलणार मी शेना बोलाले. डोक्यावर पदर गेले जाऊ बहिणीच काय फरक नाही पडत. डोक्यावर पदर पाहिजे. मला सांगा डोक्यावर पदर काबर लेतीत नाही बरं बाया. मग ते सांगा पहिले नुकसान आहे का त्यांना मग काही नुकसान आहे का. चला पदर लेता लेता ना मालेगाव स्टँडवर 27 बाया मरी घ्यात महाराज त्या आमना जीव द्या असं काही शेका. हा काय किलो पदर काय फरक पडत. ते आपली संस्कृती बरोबर आहे की नाही. लगीन मग जातीच बाया 10-15 हजार साड्या लेतीस आणि प्रत्येक बाई साडी लेवा पहिले पदर देखस. साडीना कलर पेक्षा पदरना कलर देखतस तुम्ही. बरोबर आहे ना.
पदरना कलर दी किशनी साडे तीन पदरना मागे पसारा सूट देते आणि 10 रुपयाला ते फुले दळकायले तिने ते दकाडा करता पदर सूट देते बाणार सुरत न्या एवढं बरं आहे आपण मालेगाव माने त्याच्या बाहेर 10 रुपयाला गजरा दकाडा करता 10-12 साडी ना पदर तर मागे दळकाय देते का बरं घेत नाही बहिणी सोड तुम्ही पदर आपण सांगत माझा बोलण्याचा अजिबात माझ्या बहिणींनी माझ्या मायांनी राग करायचा नाही बरं हा मग थोडं हक्कात बोला ना आवडत राग नाही ना बहिणी सोड वा ताई सोड वा धन्यवाद पक्क ना राग नाही राहणार ना वा काय वातावरण आहे भाऊ आणि राग घेऊन तुम्ही मला काय करलीस हा आपलं बोलायला काम रोकडं आहे बहिणी सोड आपलं काम रोकडं आहे काय तुमच्याकडे लय मन बघ ना हो डोक्यावर पदर घ्यायचा माया हो डोक्यावर पदरच घ्यायचा अजून सांगतो माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी जर चोकोबाची बहीण बनून जायचं असेल तर माझा ब्रह्मांडाचा धनी डोक्यावर पदर घेतो जर नववार साडी नेसायची असेल तर डोक्यावर पदर घ्यावाच लागेल जर माझा मालक पदर घेतो बाईच्या रूपात गेल्याच्या नंतर मग तुम्ही लेवाल नाही पाहिजे का ज्या जुन्या बाया बसल्यात ना आज बी म्हाताऱ्या हो नववार साडी म्हणा त्या याची बिचारी देखील नववार साडी मला आता काय बिचारीसले काय घेणं नाही देणं नाही एक बी जेट बिची होत नाही आणि सासरा ते विषय नाही तरी बी पदर पडू दिला हो काय वातावरण आहे डोक्यावर पदर असला पाहिजे हो पहिले सुनबाई ना सासरा देखील डोक्यावर पदर पडू दे नाही खरंय ना माडी इथला तराडा होता पण तो ना सासरा बी चांगला होता तो काका तो ना सासरा इथला मर्यादा मारा आहेत ना सुनबाईना समोर सख्खी बायकोन सगळे बोलायला घाबरेत त्या हो सुनबाईना समोर सख्खी बायको बोलायला घाबरेत म्हणजे जवळजवळ बायको सख्खीच राहतो पण मी मना जर बोलामा तोल घ्या मना बोलामा जर तोल घ्या ती म्हण सुनबाई काय विचार करी माय मन सासरा घ्या तर नाही कसा कसा बोलत मन सासू बरोबर आहे की नाही पहिला सासरा आता जे नवीन बन राहणार ना त्या सासरा वायबार धंदा तरी त्यामुळे त्या पोरी पदरले तिथ नाही पहिला सासराने देखता सुनबाई पदरली आता सुनबाई पदरले तिथ नाही का बर अहो सासराची तर चड्डीवर गरमा फिरस की बहीण स्वतः पदरली रे हो आप्पा तू चड्डी तरी मोठी का रे हो काका इथं जी चड्डी काय फिरस तू हो उलग्या वावर काय पदरली ते त्या पोरी तुमले देखीस मर्यादा नाही राहिली महाराज विठ्ठल विठ्ठल हा यावर 5 मिनिटं बोलत सचिन बाबा मी 5 मिनिटं बोलत आता 7:30 नंतर बरं आहे आपू एक नवीन वस्त्र येईल समजे की म्हणे बहिणीसले जास्ती आलंय ना हो माय जाणू ते काय येईल ते नवीन गाऊन तो गाऊन जर ती कानात चाकू घाले सुद्धा मागता सुद्धा तो गाऊन इतका सत्यानाश केलेले सचिन बाबा नका बहिणीच रात पाठ घालले जाऊन आपला आपला रूमात झोपी राहतात बाकीच्या बाया गाऊन घालले ते बटी गावना फिरी येते काय होताय काय राहत काय होताय पुन्हा करणार कथा घ्या गाऊन घाले शरीराला जर काही व्याधी असेल तर नक्कीच घातलं पाहिजे शरीरला काही त्रास आहे गो हात पायला गेले मग घाला बरोबर आहे सुख दुःख साठी नाही तर वस्त्र कसांसाठी राहत पण समजा एखादी बहिणी जर गाऊन घाला सवय पडी जाईल ना बहिणी समजा गाऊन घालल्या ना आपला आपल्या घरात झोपी राहा हो कारण गाऊन घालीस बाहेर फिराणं कारण असंच आहे तुमले जर एखादा कच्ची माता माणूस येतं ना तो ब्याईन मर जाईल कारण साडीवर जितक्या चांगल्या दिसते तिला गाऊन पावडर दिसते तुम्ही ते गाऊन काय मापमाची एवढं असतात ते आरून जोडून सत्यानाश राहत मजा ना दिसतीस तुम्ही त्या तर पहिले लोक नाही का बाजरीवर ना छेडा उडवायला आपले गाठी हा तशा दिसतीस बहिणीसवर मग गाऊन घाली ना आपला आपला रूमात पडी राहणार बाहेर गडकाला नाही बहिणीसवर हा विठ्ठल विठ्ठल परिस्थिती सांगतो 2 मिनिटात राजांचा जन्म सांगेल लक्षपूर्वक ऐका कोणी एवढ्याला काय कापली मंदिरात काय कापली आई भवानीच्या मंदिरात काय कापली रक्ताच्या धावण्यात दुश्मन नाचत होता आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले आई भवानीच्या मंदिरात काय कापली
कापली रक्ताच्या बाहेर दुश्मन नाचतो आणि आई भवानीला साखर घालत होता आई भवानीलाच सांगत होता अगं भवानी अगं पुढे असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचा म्हणले स्वतीला गाय कापली मूर्तीच्या हातही पिळले पायही पिळले दादा उठाव कठीण हो बाबू हो आप्पा हो मला कोण चिड जिजाऊच्या कुशीवीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन सत्यासाठी प्राण दिले भगवे निशान लाविले केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन ऐसा पुत्र देई देवा समर्थ म्हणे करीन सेवा केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन महायोग पिढी तडी भीमरत्यं पुंडली कायदा तन्मुनींद्रे समागत प्रतिष्ठं समानंद कंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं बाबाजी सद्गुरुदास दुगा ओम नमो ज्ञानेश्वरा टोलमा करा दडतंतर वरला पावन झालो चराचरी ओम नमो जय वेद प्रतिपदा जय जय सहस्वत्यात्मरूपादेव तुझे गाणी सुद्धा कलर्तेमध्ये प्रकाश माने मिळते दाखवा धावते तुझे सच्चिदानंद रूपाई विषपत्याती हितवे तापत्र विनाशाई श्री कृष्णाय वयं नमः एकराले विंदेन पदारे विंदम उकार विंदेन विन्वेषयन्तं वटस्य पत्रस्य कुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विवस्वामृतमेक जीवो गोविन्द दामोदरी माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा कुर्मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदाजी जी पवन कुमार तेरा नाम मेरे स्वामी ने मेरा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने
पद्म बंधन करू करू कोटी कोटी प्रणाम आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आनारी घनश्याम हमारे हरि कीर्तन में रजधूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात आणि मी जेव्हा कानादेशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं नारद महर्षीने देवाला केलेला प्रश्न देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर तू कुठे भेटणार आहे कारण तुला जर हाक मारायचं म्हणलं तर एक नाव नाहीये मग हे हरि तारो नाम 6000 प्रभु तारो नाम 6000 कहा नाम लिख बेतन पुत्री काना तारो नाम 6000 नाम 6000 कहा नाम लिख बेतन पुत्री देवा तुझे हजारो नाव आहेत तुला कोणत्या नावाने हाक मारायचं जसं की श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाश सकळ देवा देवा कृपाळू केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सत्स्वरूपा इतकी सगळी नावं आहेत देवा तुला कोणत्या नावाने हाक मारायचं देवानं सांगितलं मला हाक मारण्यापेक्षा जर माझी गाठभेट करायची असेल ना तर मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते म्हणजे जेथे कीर्तनाची जागा तेथे किंवा माझे भक्त गाती जेथे नारदामी हा जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते असं महाराज सांगतात। मग आता मला सांगायचंय की जर का पंढरपुराचा मालक जर मालेगाव मध्ये कीर्तन चाललेलं आहे आणि मालेगावच्या कीर्तनात जर पंढरपुराचा मालक घेऊन हाजरी लावतो मग आपल्या कानादेशाची कानबाई आपल्या वणीगडाची देवी किंवा इकडे जळगावकडची आपली मनुदेवी आली नसेल का जर पंढरपुराचा देव मालेगाव मध्ये कीर्तन ऐकायला येतोय तर आपल्या कानादेशाची कानबाई आलेलीच असेल आणि जर आलेली आहे देवी तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वळू। बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या शिबिर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग वैराग्याची मूर्ती सगळ्यांच्या परिचयाची असणारे स्वामी महाराजांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा मात्र
त्यांच्या सेवेसाठी निवडलाय विठ्ठल विठ्ठल. अगोदर थोडासा प्रारंभ द्यायचा तो असं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मालेगाव नगरी आणि मालेगाव नगरीमध्ये कार्यक्रम केम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली मालेगाव नगरीमध्ये कार्यक्रम केम निमित्ताने तो राजे छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे 3 दिवस झाले जन्मोत्सव, पण काही कारणास्तव तारीख बसत नव्हती म्हणून सगळ्या तरुणांना वाटले की आपल्याला रवी किरण महाराजांनाच आणायचे, म्हणून त्यांनी शिवजयंतीचा आजचा उत्सव साजरा करण्याचं ठरवले. विठ्ठल विठ्ठल. काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो, महाराज शिवजयंती 19 फेब्रुवारीला होती, हो, मग पुन्हा तुम्ही आता 17 मार्चला केली, हो, तुम्ही 17 मार्चही सोडलं, तुम्ही अजून 20 मार्चला करताय शिवजयंती साजरा, असं कसं? दादा, माझे राजे छत्रपती शिवरायांचे 365 दिवसांमध्ये पूर्ण दिवस जरी साजरा केली जाईल तरी कमी पडेल. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाचे आयोजक आहेत रामराज्य प्रतिष्ठान, त्यात दिनेश भाऊ चौधरी असतील, जगदीश भाऊ सोनवणे असतील, ज्यांचं माझ्यावरही नितांत प्रेम आहे आणि मी सुद्धा अंतकरणापासून त्यांना मानतो. ते म्हणजे जे प्रमुख पाहुण्याच्या जागेवर येऊन बसले आमचे आविष्कार दादाश्री, आमचे भाऊ येऊन बसले प्रमुख पाहुणे म्हणून नाव, पण प्रमुख पाहुणे म्हणून नाव, पण साधारण लोकांच्या मध्ये जाऊन बसलेत यालाच म्हणावं मोठं. कदाचित आईबापांचे संस्कार चांगले असले का लेकरांवर पडतात, नाही का? आणि मला सांगायलाही आवडेल की काही गोष्टी मोठ्या लोकांकडनं शिकण्यासारख्या असतात. जसं की भैया, काही लोकांना थोडंफार आलं की ते लईच बापरे आवराव, तसंच नाही. हा, मंत्री साहेब असणार चिरंजीव, पण प्रत्येक कीर्तन मग खाली पडीन कीर्तन ऐकताच. आपला पण जास्त काहीच राहत नाही बरं. 2 बांड्या पुढ्या पहिले राहतच, गाड जर राहिलं ते चाके मागणीना राहतच. आपला थोडा राग नका दर्जात माफी मागीन बोलवाय ना. एक चिपटी बायकून 2 शेमड्या पोरी, यांवर काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. वातावरण एक नंबर आहे. आमचे भाऊ येऊन बसलेत आणि खरं तर सगळे तरुण भावांना सांगेल की भैया, तुम्ही लोक कीर्तनाचं आयोजन करतात, मला या गोष्टीचा स्वाभिमान वाटतो. कसं आहे ना, कीर्तन काय टाइमपासचं साधन नाही. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो कीर्तन का करावं आणि कीर्तन का ऐकावं. तर छोटीशी झलक सांगेल महाराज, कीर्तन काय टाइमपासचं साधन नाही, माध्यम विनोदाचं नाही आहे. हा, मी विनोदाची झालर लावून कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो, कारण कोरोना चांगला उकळी घ्यात बिचारा, हो, आणि जवळजवळ रडावणारा ते घर परत जायलाच, गरमात रडावणारा गणशेतच. मला असं वाटतं आपण थोडा आषाढीने सांगू का, बरोबर आहे की नाही? थोडं मी माझ्या पद्धतीने सांगतो, पण कीर्तन विनोदात सांगण्यासाठी स्पेशल कीर्तन नसते. हा, कीर्तन टाइमपासचं साधन नाहीये. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे, म्हणून आपण कीर्तनात आलं पाहिजे. तरुण भावांना सांगेल, भैया तुमच्या मनामध्ये जर कीर्तनाचं आयोजन करावं वाटत असेल तर धन्य माता पिता तयाची आहे. हो, तुमच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करायचं येतोय म्हणजे याच्यापेक्षा मोठा अजून काय स्वाभिमान पाहिजे, नाही का? हो, नाहीतर बरेच कार्यक्रमाचं आयोजन करतात. काही तरुण भाऊ आता सुद्धा, म्हणजे काय दुसरा करू नका असं मी म्हणत नाही, काही तरुण भाऊ आता तमाशात जाऊन बसतात. तमाशात जाऊ नका असं मी म्हणत नाही, त्यांचंही उदरनिर्वाहाचं साधन आहे, आपण कोणाला दोष देणार नाही. पण कोणत्या ठिकाणी कोणता कार्यक्रम करावा एवढी तरी अक्कल पाहिजे. माझे तरुण हिंदू बांधवांना शिवजयंतीच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन करावं वाटलं, मला तर सारखं त्यांचा स्वाभिमान वाटतोय. त्यांच्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करावं वाटतंय त्या पोरांच्या मायबापांना आमच्या संतांच्या भाषेमध्ये धन्यता द्यावी वाटते. कारण शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. मायबापांची खूप पवित्र असेल तर चांगले लेकरं जन्माला येतात आणि त्याच लेकरांच्या मनामध्ये असे विचार येतात. विठ्ठल
नम्रता धारण केली की माणसाचा फायदा होतो, फायदा. हा, मी भाऊ बद्दल बोलत होतो ना, आविष्कार भाऊंबद्दल. सचिन बाबा, खरं तर मला स्वाभिमान वाटेल या गोष्टीचा की आमचे सचिन बाबा सुद्धा वारकरी संप्रदायाचं नाकच आहेत आपल्या परिसरातलं. हो, आणि सगळे कार्यकर्ते भावांना सांगतो, हे इथं उभे आहेत ना, हे फक्त थोडाफार पोरेले आहेत अण्णा बाबा. कमीत कमी बाबांकडे 150 ते 160 विद्यार्थी आहेत. हा ना, हो, 150 ते 160 विद्यार्थी, कदाचित जास्तही असतील. पण तुम्हाला सांगतो, एवढे पोरांची जबाबदारी आमचे बाबा घेत आहेत. सोपं आहे का एवढं मायावर? इथलं सोपं आहे का? आता तुमले जितारच नाही, तुम्हाला घर ना 2च राहतात, बरोबर आहे का? 2च राहतात तरी सुट्टीच मा एक मामा काल जाय भाऊ 2च माही सुद्धा एकले काढ देतात तुम्ही सुट्टीच मा. दुसरा ना 150 सामावणं सोपं आहे का? हा महाराज, बाकीचं सगळं बनता येतं, पण माय बनून या पोरांना सांभाळणं एवढं सोपं नाही. हो, माय बनून सांभाळतात आमचे सचिन बाबा. मी तर प्रत्येक कीर्तनातून सांगतो, सचिन बाबा तुम्हाला समाजाने, हो माझ्या नजरेत तर तुम्ही आहात, तुम्हाला माहिती, पण समाजाने सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जी व्यक्ती धर्माचं कार्य करायला तरुण पोरांना स्फूर्ती देत असतील, त्या व्यक्तीला आपण प्रोत्साहन करायला पाहिजे. करायला पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? हो, या पोऱ्या ते वारकरी सांभाळ आहे ना, काम करायला, म्हणजे ज्ञानोबा आहे तुकोबारायनी पताका या ते मोठलपणे आता म्हातारा होत असतं, व्यसना खांदावर पडी घ्यायची, म्हणजे आपलं धर्मानं काम करा ना. एक पोरगा कमीत कमी 100 पोरे जरी सुधारे तरी धर्मानं आपला याच पोरे लाखो पोरे सुधार टाकतील. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? मग या गोष्टीला सपोर्ट करायला पाहिजे ना. बोलू नका ना हो ताई, हो म्हणा बापरे, आठे बी शांतता नाही, हो म्हणा बापरे, आठे जरी असं टाकू घर कसं मी बहिणी म्हणतो बेकारच नाही. हो द्या थोडा सुरुवात आहे, नका दांगडू घाला ना, मधमा थोडं फार होईना समजेल तुम्ही, पण बोनी पाहिजे दांगडू घालते ना. बोलू नका. कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसतं, कारण आमच्या तुकोबारायांचं प्रमाण आहे, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडू कोण येईल जन्मा. हा, तंबाखू ओढून काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. तुकोबाराय सांगतात, आपलं घरचं काही सांगत नाही, म्हणून कीर्तनमा बिनकामनं बडबड करू नये. हा, कीर्तनमा कीर्तनकार काय सांगताय ऐकू, आम्ही जर काय प्रश्न विचारा एक बी बाई सांगता येत नाही, एक बी मानले सांगता येत नाही, याच्या नंतर ते तुम्हाला सांगत बहिणीचं आठे आम्ही सांगतो का तर ये राहिले नाही. माय काय खात होत तू? माय संध्याकाळी भाजी ना काय आणि खिचडी दर काय देते हो माय. आठे असं चाविले तिने घर घ्यात का ती बाईने राहता घे का आता मटकावरी बटत काय होत आहे ती हो माय सासू भाषे जुलजुलूच करत जुलजुलूच. आई आई चाव्या मग तुम्हाला उद्धार होई जाईल. हा, सासूने मी दरू करत मी जुलू करत. वा वा, खरंच मी तर विनोदात कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो, मग तुम्हाला बटासना चेहरा सांगितलाय ना की तुमले कीर्तन आवडी राही ना. 1-2% सोटेच नाही वायबार असेल, 98% लोकेश आवडी राही ना, कारण तुम्हाला चेहरा सांगा ना, कारण असं खेळत राही ना तर मला चित लागत. हा, हसणार खेळणार लोके राहणार तर मला चित लागत. आणि जीवन जगत असताना नेहमी हसत खेळत राहायचं बरं का. हो सचिन बाबा, माझं स्वतःचं तत्व असे, मनकडे जर कोण देखा ना दादासाहेब आविष्कार भाऊ, माझ्याकडे जर कोणी बघितलं ना मी थोडी स्माईल देतो. हा, काय आपला समाज जर कोणा दिन चांगला जातोय थोडा दादा करा मग काय फरक पडला. बाकी ना असा जगत का बघ तुला बिगरी चालना बंगलाही की टाका तिथलं का बटाचं आणि देखील ना तुम्ही हस रे हो आप्पा अटॅक मा उपडी जाशी रे हसत खेळत राहा. आणि आपलं कीर्तन म्हणजे विनोदाचं आहे. आपला कीर्तन ना हो दिलकुल इंजने हाशिली ना, दिलकुल इंजने हाशिली ना, शपथ सांगस मायच्यान सांगस 6 महिना अटॅक येऊन. हा, मनकुली हाशिले आता कुणी कपट माने असं करा महिना झटका जाई तुले असंच खेळत राहा मस्त मनमोके. बरोबर आहे की नाही? हो, जो हाशीन आपला कीर्तन मा दिलकुलिश नाही असा विचार नाही करा ना कीर्तनकार कोण आहे. अहो विचार करा ना कीर्तनकार सांगी काय राहा ना, बाकी ना लोक द्वेष बद्दल भटतात ना, त्याशिवाय हसू येत नाही. आणि कोणाचा द्वेष करण्यापेक्षा थोडं मनमोकळा पण जगा ना. आशीला दिलकुलिश नाही, पक्की गॅरंटी 6 महिना अटॅक यावा नाही. हा, बाकीना बाबा म्हणतच होते मग 6 महिन्यानंतर काय करा ना आपण 71 दी टाका ना जग नाही मग पैसाच नाही काय दका नाही. बरोबर आहे का नाही? हो, आता सगळ्यांनी असंच
एकदम दिलखुलासपणे अशी केली कीर्तन करा ना. मी नेहमी हसत राहत, फक्त असा हात वेगळा नाही निघाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल